शिलेदार, तीच आज सावित्री जगाची शिलेदार. सर्वांना माझा नमस्कार. धन्य आहोत आम्ही थोरवी तुझी गाताना. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. त्यांचा जन्म 3 जानेवारीला झाला. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले आहोत. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले ती सावित्री जगाची शिलेदार. ती सावित्री जगाची. ओळखलं का मला? मी सावित्री तानाजी फुले. शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्याने तुम्ही जग बदलू शकता. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी तलवारी सावित्री तुझ्यामुळे शिकली आज प्रत्येक नारी. धन्यवाद. अशी परिस्थिती होती. स्त्रीला तर घराच्या बाहेर पडणं सुद्धा पाप समजलं जात असायचं. समाजामध्ये कुठलंही स्थान दिलं जात नव्हतं. अशा स्त्रीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं कार्य हे फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चूल आणि मूल असं मुलीला समजलं जात असायचं, अनेक प्रकार शारीरिक रिवाज होतं, त्यामध्येच मुलींना गुंतवून ठेवलं जात असायचं. पण या दाम्पत्यांनी भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि त्या शाळेमधल्या पहिल्या शिक्षिका बनल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मुख्याध्यापिका बनल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि त्या मुलींना शिक्षण मिळावं, शिक्षणातूनच मुलींचा विकास होऊ शकतो हे फुले दाम्पत्यांना कळालं होतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगतात, शिक्षण म्हणजे हे खऱ्या अर्थाने वाघिणीचं दूध आहे. इंग्रजी भाषा, इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीनं शिक्षण जर मुलींना मिळालं तर या मुलींवरती होणारा जो घरामध्ये अन्याय, अत्याचार समाजामध्ये आहे तो दूर जाणार नाही. आणि त्यासाठी भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये आपल्या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी शाळा सुरू केली. आणि शाळा सुरू करून केल्यानंतर सुद्धा या स्त्रीला अनेक यातना त्या ठिकाणी भोगाव्या लागल्या. कोणी शेण मारलं, कोणी दगड मारला, कोणी चिखल टाकला. घरातून निघताना अंगावरती एक साडी असायची आणि दुसऱ्या बॅगेमध्ये एक साडी असायची. कारण रस्त्याने जात असताना जे समाजकंटक विरोधक आहेत, जे मुलींच्या शिक्षणाच्या विरोधामध्ये कार्य करणारे, जे कर्मकांड असणारे लोक होते, ते फुले यांच्यावरती दगड, शेण, चिखल त्या ठिकाणी मारत असायचे.